पण हे सगळं करायच्या आधी त्यांनी अहवाल द्यायला पाहिजे होता तुम्हाला. डायरेक्ट मुलांना जेव्हा तुम्ही बाहेर काढायला म्हणताय, त्यांना घेता येणार नाही म्हणताय. आज 2री ते 7वीचे विद्यार्थी आहेत. अरे कंट्रोलिंग तुमचं पाहिजे ना. भुजबळ असता तर एवढ्या दिवसात त्याने वाट लावून टाकली असती. पत्र कधी दिलं तुम्हाला बंद केल्याचं? शिक्षा सुद्धा दिली नाही, पोच नाही, काही नाही, काय अजून तोंडीच चाललेले. काल आम्ही गेलो होतो. बोला. कालच दिली. जर हे आज तुम्ही सोडवायचा प्रयत्न केला नाही तर मी टाळं ठोकणार. माहिती घेऊन एकाही विद्यार्थ्याचं नुकसान होणार नाही याची काळजी तुम्ही घ्यायची. त्यांचं इथे आंदोलन चालू आहे पंचायत समितीच्या गेटवर. आता इथे गेटवर आंदोलन चालू आहे, त्याची जबाबदारी कोण स्वीकारणार आहे? त्या लांडे सरांना इथे पाठवा, इथे समोर जाऊ. आम्हाला भेटून गेलेले आहे. त्यांनी जुनी शाळा बंद केली आणि नवीन शाळा सुरू केलेली आहे. अरे करा तुम्ही, पण ह्या विद्यार्थ्यांचं जेव्हा व्यवस्था कराल तुम्ही, त्यांची जर सिटिंग व्यवस्था केली, त्यांचा मार्ग मोकळा केला, तर तुम्ही करा ना. तुमची संस्था तुम्ही करू शकता. जिल्हा शिक्षण कोणी अधिकारी अडवलं नाही. तुम्ही तुमच्या मुलांना इंग्लिश मिडियमच्या शाळेत शिकवू नका, मराठी शाळेत शिकवा. म्हणजे तुम्हाला सुरुवातीला करायला पाहिजे होतं. मी जर त्यांना असं बोललो असतो की सर तुम्ही परमिशन कशात देता, ते म्हणतात त्यांचा व्यवसाय येतो, ते केव्हाही शाळा चालू करू शकतात, केव्हाही बंद करू शकतात. लेखी द्या म्हणा. चला, शासनाची सांगितले त्यांनी आम्हाला स्पष्ट, ते शाळा आम्ही केव्हाही चालू करू शकतो, केव्हाही बंद करू शकतो. लोक बुद्धिवंत दिसतात जास्त. ऐकून लेखी द्यायला पाहिजे ना त्यांनी तुम्हाला. काहीच बोलत लेखी काहीच देत नाही, काहीच लेखी देत नाही. दम देतो आम्हाला कोण दम देतो? प्रिन्सिपल सगळ्यांना बोलून घेतलं. तुमच्या मुलांचं ऍडमिशनची रेकग्नाइज भेटलेली आहे. प्रत्येक शाळेला अधिकार आहे तो की आरटीए ची मुलं घेण्याचा. ते सरळ नाही म्हणतायत. असं होत नाही. नवीन शाळेला 3 वर्ष प्रोव्हिजन नाही. हा बरोबर आहे, 3 वर्ष प्रयोजन आहे. फर्स्ट आणि सेकंड स्टँडर्डचं जे ऍडमिशन आरटी मध्ये आहे त्यांचा युडे नंबर नवीन युडे आहे. त्यांचं इंटरनॅशनल नाही तर सीबीएसई आहे. जर आम्ही दुसऱ्या स्कूलमध्ये गेलो तर त्याचा युडे नंबर चेंज होणार, तो नाव चेंज होणार, मुलांचं भविष्य पण चेंज होणार, ते मराठी मीडियममध्ये जाणार. मग त्यांनी आम्हाला ट्रान्सफर करून घ्यावा ना तिथे. अहवाल हा त्यांनी 10 आम्ही बोलल्यानंतर अहवाल तयार झालेत मॅडम. आम्ही बोलल्यानंतर पंचायत समिती जागरूक झालेली आहे. आम्ही बोलल्यानंतर आम्हाला बोलवलंय पर्सनली, आम्हाला केबिन मध्ये घेऊन कॅमेरे ऑन आहेत, लाईव्ह आहे, आणि तुमची मुलं आमच्या हातात आहेत. व्हॉट इज दिस? असं कोण म्हणाल? प्रिन्सिपल सर. एवढे मगरुरी असेल तर चूक आहे ना. एक्झाम चालू असताना हा ते करू शकता. आम्ही पण बोललो ते करू शकता, पण त्यांना करायचं. 23 आणि 24चं ऍडमिशन झालं, तुमचा डिसाईड झालं की स्कूल विल चेंज. मग तुम्ही कशाला म्हणायचं होतं आरटी ऍडमिशन बंद झालेलं आहे सर, तुम्ही घेऊ नका, हे शाळा तुम्हाला परत जाऊन ऍक्सेप्ट करणार नाही, तर तुम्ही आत्ताच काहीतरी प्रायव्हेटमध्ये जावा. दॅट इज. सगळ्या शाळेला आरटी ऍडमिशन घेणं अधिकाराचं झालेलं आहे. बंधनकारक झाले. आणि विशेष म्हणजे आपली गरीबाची मुलं तिथं शिकत आहेत. मला म्हणाले चेकिंगचे बुक्स सुद्धा आम्ही इझिली करणार म्हणे त्यांचे. मग बसा म्हणे तुम्ही बोलत, स्पेलिंग मिस्टेक ना आहे आणि हे आहे ते आहे, अशा धमक्या दिल्यात पालकांना. आणि ऐका ना, आता आपण थोडीशी ती संस्था बाजूला ठेवू. जे प्रशासनाची नेमकी जोखीम काय आहे? जर संस्थेचे प्राचार्य संस्थाचालक जर उर्मटपणे बोलत असेल तर कारवाई झाली पाहिजे. आम्हाला कारवाई करण्यासाठी ते सर डायरेक्टली यांना भेटले, डायरेक्टली त्यांचा पत्र व्यवहार आला, आणि डायरेक्टली मुलांना या स्कूलमध्ये त्या स्कूलमध्ये मराठी मीडियममध्ये ट्रान्सफर करण्यास सांगितलं. म्हणजे आम्ही एवढे जण बोललो, त्याचा काहीच फायदा झाला नाही. आम्ही काय नेमकी पुढे आले का? नेमकं काय प्रकार आहे? त्यांची मागणी अशी होती, म्हणजे त्यांनी जे अर्ज दिलेत आपल्याकडे की बाबा आमच्या मुलांचं समायोजन हे तुम्ही दुसरीकडे प्रोसेस चालवलेली आहे, तर आम्हाला ते मान्य नाही, आम्हाला त्या शाळेमध्ये विद्यार्थी शिकवायचे आहे, अशी त्यांची मागणी होती. त्या अनुषंगाने द्या ना कागद, मागून घ्या. व्हिडिओ कुठे? उद्या रिझल्ट आहे मॅडम, उद्या रिझल्ट आहे. परवा दिवशी शाळा चालू होती 1 तारखेला. जेव्हा आम्ही बोलतोय मग तुम्ही बोला ना बाहेर जाऊन. व्हिडिओ कुठे? व्हिडिओ 4 वेळा पाहिजे. गाडगर हडसर नाही लागतच नाही. चौकशी केली त्यांच्या ऑफिसला, तर ते पाणी टंचाईच्या याच्यानंतर
मंदिर वगैरे त्याला. तिथे लोकांच्या तोंडचं पाणी पळालं पालकांच्या आणि तुम्ही पाणी त्यांचं बघताय काय? तुमचा विद्यार्थी तुमच्या घरातला तुमचा मुलगा तुमचा कोणी असता तर या ठिकाणी जर आता भुजबळ असता ना तेव्हा 12 वाजवले असते सगळ्यांची. आहेत आता सीओ आणि नाईकरे बसलेत. सीओला सुद्धा तुम्ही माहिती पुरवली नाही. इकडे सर्वांची जवळ जातो आपल्याला. सीओला काही एक माहिती नाही. सीओ काल मुंबईमध्ये होते, त्यांनी मला स्वतः सांगितलं. आता बरोबर ना? तुम्हाला सीओ काय म्हणाले? हां, तुम्हाला सीओ काय म्हणाले? सीओ नाही, आम्हाला शिक्षण अधिकारी आहेत ना काल नाईकरे. नव्हते CEO. हा, तर ते आम्हाला बोलले की ते संस्था प्रायव्हेट आहे, ती शाळा कोणी केव्हाही चालू करू शकतं, केव्हाही बंद करू शकतो, त्यांचा व्यवसाय. पण एखादी शाळा बंद होताना ज्यावेळेस तुमच्याकडे 500-600 विद्यार्थी, तुम्ही त्यांना एक सोडून देणार का? ती प्रशासनाची प्रशासनाची जबाबदारी आहे ना. तुम्ही अगोदर इंटिमेशन दिलं पाहिजे, माझी शाळा मी बंद एक करतो. मिनिट. कोणत्या कायद्याखाली म्हटलंय ते मला द्या. हे जे म्हटले ना की तो संस्था चालक कधी चालू करू शकतो आणि बंद करू शकतो, काय नियम आहे ते मला द्या. की संस्था चालकांना काही करायचा अधिकार आहे. हा, ते पालकांचे जे अर्ज होते ना ते घेऊन या लागणार रेस्ट हाऊस. तिथे फाईल बनवलेली ना ऑफिसमध्ये. तुम्ही आता सगळे आशाताई बुचके यांच्याकडे आलात, काय मागणी घेऊन आलात? आम्हाला न्याय मिळावा. आमच्या मुलांचा जो हक्क आहे तो आमच्या मुलांना मिळावा. आमच्या मुलांना ब्लूमिंटलमध्येच शिक्षण भेटावं. तर तुम्ही काय नाही सांगा? नाही, त्यांनी कुठे तेव्हा त्याच्याशी आपल्याला घेणं देणं नाही. आपली मुलं ज्या ठिकाणी आपण दिली होती, ज्या विश्वासाने दिली संस्थेच्या ताब्यात, ते त्यांना तसंच शिक्षण पूर्ण झालं पाहिजे. पुढचं तयारी काय करणार आहे त्याच्यावर चर्चा करू. पण आता 1 तारखेला परीक्षा आहे, त्याचं काय? परीक्षा शाळा चालू होती 1 तारखेला. नवीन वर्ष, नवीन शिक्षण वर्ष. चालू होते. प्रिन्सिपल पर्सनली फोन करून प्रेशराईज करतात. फी भरा, नाही तर शाळेत बसून बसू देऊ नका. तेव्हा आणि त्यांचं तुमचं म्हणणं भवितव्य आमच्या हातात आहे. तुमचा मुलगा माझ्याकडे 8वीला, त्याचं काय करायचं आम्ही बघू. नाही, ही कोणती नाही, गंभीर नाही, आहे? काही मुद्दा असा आहे, जर तुम्हाला सवलतीचा लाभ घ्यायचा असेल तर बाजूच्या शाळेमध्ये यांनी व्यवस्था करून द्यायची. द्यायलाच पाहिजे. मग हे द्यायला तयार आहेत. कुठल्या शाळेत? मराठी शाळेत. नाही, मराठी शाळा नाही. ऐका त्यांच्याकडे क्लॉज आहेत, आपण ते त्यांना वाचून सांगा ना साहेब. ज्या ज्या शाळा आहेत मी सांगतो. हा, सांगा ना. आता यांचं समायोजन जे आहे नजीकच्या शाळेमध्ये शासन निर्णयानुसार करणं अपेक्षित आहे. त्यासाठी आपण प्रोसेस पण केली होती. पालकांना त्याचा विरोध आहे. तर त्या ज्या शाळा ज्या आहेत त्या राफल सबनीस इंग्लिश मिडियम स्कूल वारुवाडी, त्यानंतर RS केदारी बालक मंदिर वारुवाडी, कुकडी व्हॅली स्कूल, त्यानंतर विजय इंटरनॅशनल स्कूल नगरवाडी, जयहिंद इंग्लिश मिडियम स्कूल आणि मोरे इंग्लिश मिडियम स्कूल. आपले हे 108 मुलांचं केलं तुम्ही सगळ्यांचं? नाही, आता प्रोसेसच यांची संमती. रिस्पॉन्स न मिळाल्यामुळे प्रोसेस कम्प्लीट होईपर्यंत एकही मुलाला तुम्ही बाहेर सोडू शकत नाही. तेच त्यांनी संमती पत्र केलं. सीबीएसई बोर्ड नाही. ऑलरेडी हो, यांचं म्हणणं बरोबर आहे. मग पूर्वीची जी शाळा होती ती 80-80ची होती, तिकडली शाळा पूर्वी जुनी तुमची. नाही, आम्हाला CBSE निकाल आहे सर. आत्ताचे ना सगळे हेच आम्हाला समजत नाही. आमचा मुलगा काय एक मिनिट, विषय असा येत आहे 4 जण बोलू नका. 2री ते 7वी आपले विद्यार्थी आहेत, बरोबर? बरोबर. मग 2री ते 7वी जो एवढी वर्ष तिथे शिकली आहेत ती मुलं, तर त्यांना तुम्ही बंधनकारक आहे, तुमची जबाबदारी आहे शिक्षण अधिकारी म्हणून की तालुक्यामध्ये असणाऱ्या ह्या शाळेत जी काही स्थिती चाललेली आहे त्याचा रिपोर्टिंग, त्याचा अहवाल तुम्ही जिल्हा परिषदेला द्यायला पाहिजे होता. जिल्हा परिषदेला जिल्हा शिक्षण अधिकारी त्याच्यावर CO बरोबर बसून मीटिंगमध्ये त्याचा निर्णय झाला असता. पण हे चुकीचं आहे. काही शासन निर्णय आहे की त्यांचं जे समायोजन आहे त्याच्यामध्ये त्यांनी निकष दिलेले की बाबा शिक्षण अधिकाऱ्यांचंच पत्र आहे, गट शिक्षण अधिकारी, नगरपालिका प्रशासन अधिकारी किंवा इतर जे खालचे अधिकारी आहेत की अशी जर शाळा अचानक बंद झाली किंवा काही झालं तर या विद्यार्थ्यांचं समायोजन जे आहे ते RTI अंतर्गत ते नजीकच्या खाजगी शाळांमध्ये जिथे प्रवेश आहेत 25% त्या ठिकाणी द्यावेत किंवा नजीकच्या शासकीय शाळा, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळा या ठिकाणी द्यायचे असं त्यांचं आहे. त्यानुसार आपण प्रोसेस चालू केली. मी मराठीतच बोलते, म्हणजे मराठी तुम्हाला चांगलं कळतंय ना. ते 25%ने तुम्ही सगळ्या शाळांमध्ये त्या मुलांचं विभाजन करून त्यांची व्यवस्था करून मगच तुम्ही हा निर्णय डिक्लेअर करायला पाहिजे होता. कारण ती जबाबदारी तुमची आहे. कारण हे विद्यार्थी तुम्ही घेतलेले आहेत.
आणि दुसरी ते 7वी ते तुमच्या इथे शिकलेले आहेत, त्या संस्थेमध्ये शिकले. मग संस्थाचालक आणि तुम्ही मिळून ह्या सगळ्यांची जबाबदारी घेतली पाहिजे आणि त्यांच्याकडून जी मदत लागेल ती स्वीकारली पाहिजे की बाबा तुम्ही पण आम्हाला मदत करा, आपल्याला ही शाळा आता परवडत नाही, शाळेला बंद करा, टाळं लावा. नाही, तुम्हाला एक वर्ष होतं, मग वर्षभरात तुम्ही पर्यायी व्यवस्था करायला पाहिजे ना. तुमचं म्हणणे पालक संमती देत नाहीत. हा 2024ला मीटिंग आपली काय झालं विषय आणि साहेब विषय असा झाला, त्यांच्याकडे आम्ही यांचं म्हणणं आहे की 2 वर्षापूर्वी म्हणजे जसं प्रिन्सिपल म्हटले की 18 महिने आम्ही तुमची मुलं सांभाळली. ठीक आहे, त्यांना म्हटलं की 18 महिने जर मुलं सांभाळली तर मग तुमच्याकडे काहीतरी त्यांनी पूर्तता केली असेल, पत्रव्यवहार केला असेल काहीतरी की आम्ही शाळा बंद करतोय असं काहीतरी दिलं असेल. यांना पत्र दिलं असेल ना. तुम्हाला तर हे म्हटले की ठीक आहे मी चेक करतो. आम्ही अर्ज पण दिला आहे की 2 वर्षापूर्वी ब्लूमिंटन इंटरनॅशनल स्कूलने तुमच्याकडे जो पत्रव्यवहार केला त्याची पत्राची आम्हाला पूर्तता करावी. त्यांनी अजून आम्हाला पत्र दिलेलं नाही किंवा काही. संस्थेकडे पण यांची पोच असेल. हा पण यांना तेच बोललं का सर, मग तुमच्याकडे पत्र असेल ना? आम्हाला द्यावे तुम्ही. त्याची 2च आणि ताई 1 महिन्यापूर्वी आम्ही यांच्याकडे अर्ज दिलेत 70 ते 80 पालकांनी यांच्याकडे अर्ज दिले कशासाठी ह्याच विषयासाठी. 1 महिना झाला आम्हाला 5 वेळा आम्हाला एकच उत्तर आहे, 5 मिटिंगा घेऊ, Time bond नाही वरिष्ठांची तुम्हाला? वरिष्ठांची बोलतो. साहेब तुमच्या कोणाचा दबाव आहे का मग? नाही मी सांगतो. आता मागच्या मला वाटतं या महिन्याच्या 1-2 तारखेपासून हे सगळे अर्ज वगैरे तुमचे यायला सुरू होते. गरमीच्या काळात 10वी-12वीची परीक्षा होती. तर यांना मी म्हटलं की ठीक आहे तुमचा हा विषय आहे तर मी वरिष्ठांशी या विषयावर बोलतो. यांची मिटिंग घेतली शाळेमध्ये जाऊन, त्यांना सगळं समजावून सांगितलं की आता ॲडमिशनची अशी अडचण आहे की ते ॲडमिशन आपले होणार नाही. तर त्यांच्या ते भूमिकेवर ठाम असल्यामुळे ठीक आहे म्हणजे मी वरिष्ठांशी चर्चा करतो आणि मग तुम्हाला 1 आठवड्याची मुदत घेतली त्यांच्याकडून. आता ह्या पालक मीटिंग कोणत्या शाळेत घेतली आमची? तिथे नाव तिथे त्या शाळेमध्ये नाही, शाळेचं नाव घ्या तुम्ही. ब्लूमिंगडेल का नाही, इंटरनॅशनल? नाही, या ठिकाणी नाही. शाळेचं नाव आहे सर. कोणत्या शाळेमध्ये मिटिंग घेतली ब्लूमिंगडेल तुम्ही? इंटरनॅशनल. हो, आणि आमची मुलं कोणत्या शाळेत शिकत होती? पूर्वीच्या ना हो, पूर्वीचं नाव ते काय? पण ब्लूमिंगडेल ब्लूमिंगडेल इंटरनॅशनल. कसे हे म्हणतात? आमचं फेकले. नाही कन्फ्युजन दूर आहे. संस्था हा ती वेगळी होती. Yes, आताची yes. संस्था असं करा. वेगळी. तीच इमारत आहे, माझ्या मुलाला त्याच इमारतीमध्ये ऍडमिशन घेतलेलं आहे आणि त्याच इमारतीतून तुम्ही बाहेर कसं काढू शकता? संस्था बंद आहे ना, तिला लॉक लावा आणि आमची मुलं तुम्ही म्हणाल तिथे शाळेची. मग आता तुमची मुलं येडगावला शिकतात की नारायणगावला? आता मग जेव्हा होते ना 2-3 वर्ष ऍडमिशन झाल्यापासून पहिल्या दिवसापासून ज्यावेळेस ऍडमिशन आलं, मला जे RTA तो पेपर आला त्याच्यामध्ये होतं ICSE बोर्ड आणि मी ज्यावेळेस ते स्कूलचं माझं फॉर्म भरायचं होतं तेव्हा वाचलं की CBSE बोर्ड. मग मी आतमध्ये गेले आणि ते म्हणाले दॅट इज नॉट मॅटर RTA कडून तुम्हाला ही स्कूल भेटलेली आहे, तुम्ही नवीन बिल्डिंगमध्ये जायचं आहे. आमची मुलं नवीन बिल्डिंगमध्ये गेली. UDI नंबर चेंज झालाय किंवा काय झालंय जर तुम्ही आम्हाला कायदेशीररित्या सांगितलं असतं त्याच दिवशी त्याच वेळी आम्ही मुलांचं डिसिजन घेतला असता. सर आता काय माझं त्यांचं म्हणणं करेक्ट आहे. जर तुम्हाला त्यांनी लेखी कळवलं असेल तर तुम्ही त्याची अपडेट घ्यायला पाहिजे होते ना. हो मग तेच आता त्यांचे अर्ज हे जे आहेत ना, हे बघा सगळे अर्ज माझ्या हातामध्ये आहेत. त्यांचे जे अर्ज आहेत ना याच्यापूर्वी आमची चर्चा झाली होती. हे सगळे अर्ज आल्यानंतर आपण ही प्रोसेस सुरू केली याची. पण आता आम्ही 2 वेळा शाळेत गेलो. आता मला एक तिथे आढळून आलं की ही पालक आणि जे प्रिन्सिपल आहेत त्यांच्यामध्ये बिलकुलही समन्वय नाही किंवा त्यांनी जे करणं अपेक्षित होतं संस्थेने शाळेने की यांना सांगणं किंवा काही गोष्टी जो पत्रावर आहे ते यांच्या पत्रावर पण तिथे मला कुठे दिसून आलं तुम्ही एक चौकशी आधी नाही हे पालक प्रिन्सिपलचे नोकर आहेत. नाहीच ना, बिलकुल नाही. हा? तर मी त्यांना त्यांना नोटीस काढली तुम्ही? त्यांना समक्ष यांच्या समोर मी त्यांना समज दिली का? त्या प्रिन्सिपलनी कसं वागावं पालकांशी त्याला समज दिली? त्यांना बोललो मी त्यांच्याशी. पत्र दाखवा. पत्र तर मी सगळं काढलं. कागदावर बोलणार. ठीक आहे, मी त्यांना हे करतो. पण ते हा जो सगळा व्याप आहे हा त्या जो समन्वय दिसून नाही त्यांच्यामध्ये आला त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी घडत आल्या. अर्थातही हा 2024चा प्रश्न आहे. काही काल शाळेत मिटिंग झाली, सगळे जवळजवळ 100 पालक होते. सगळी चर्चा झाली. गोडसे सरांनी सगळे विषय समजून सांगितला, सरांनी विषय समजून सांगितला. म्हटलं मिटिंग शाळेतून फोन आले सगळ्या पालकांना, शाळेने फोन केले की मिटिंग लावलेली आहे, शाळेत या तुम्ही. तिथे गेल्यानंतर विस्तार अधिकारी असतील, गोडसे सर असतील किंवा लांडे सर असतील त्यांनी आम्हाला सगळ्या गोष्टी समजून सांगितल्या. पण म्हटलं आम्हाला फोन कोणी केले? शाळेने केलेत मिटिंगसाठी. मग शाळेचा प्रतिनिधी कोण आहे? मग त्यांनी प्रिन्सिपल सरांना बोलवलं. आम्ही यांना रिक्वेस्ट अशी केली जोपर्यंत हा विषय सॉल्व्ह होत नाही तोपर्यंत ह्या विद्यार्थ्यांना शाळेत बसून द्यावं जेणेकरून त्यांचं शैक्षणिक नुकसान होणार नाही. प्रिन्सिपल सर उठले म्हणे जमणार नाही, शिकूनच देणार आहे. आम्ही उठलं ना आम्ही बाहेर निघून आलो. कुठला माणूस आहे तो? शर्मा म्हणून ती जबाबदारी यांची आहे. FIR द्या माणसाच्या. तुम्ही शिक्षण विभागाचा माणूस घेता कसा प्रिन्सिपल म्हणून FIR असलेला
2022 तेव्हा गुन्हा दाखल आहे 500 काय नाव त्यांचं? शर्मा हितेश शर्मा. ही शिक्षण विभागाची जबाबदारी नाही का? आज आपण बसचा ड्रायव्हर घेतला ते त्याचं कॅरेक्टर सर्टिफिकेट आता घेतो. हा जो विषय आहे ना, नाही, ज्याच्यावर एफआयआर दाखल आहे तो त्या संस्थेचा चालक, तो तिच्या प्रिन्सिपल. तुम्ही त्याला समज का दिली नाही मला ते कळत नाही. नाही, हा जो विषय आहे ना ताई, हा यांची नेमणूक त्यांनी केली, हा विषय माझ्यापर्यंत आलेला नाही. अहो शिक्षण विभागाच्या अंडर येतं सर ते. हो, पण हे सगळे त्यांचे जे डॉक्युमेंट्स आहेत किंवा नेमणूक काय केली ते सगळं त्यांच्या स्तरावर आणि ते- खाजगी शाळा असल्यामुळे. आम्हाला बोलून खाजगी शाळा दिलेल्या काही करू meeting मध्ये शकत नाही सर. धमक्या. आम्हाला कळवलं तर मग आम्हाला मीटिंग मध्ये दिलेल्या धमक्या सर, आम्ही तुमच्याशी बोललो तेव्हा तुमचे शब्द काय होते आपण मागचं विसरून जाऊ. हाऊ इट इज पॉसिबल सर? आणि आता तुम्ही आमच्याकडे लेटर दिलंय, या शाळेत जा त्या शाळेत जा, तीच गोष्ट घडणार होती ना सर. मग आम्ही केलं कशासाठी एवढ्या सगळ्या गोष्टी? आमची मुलं इकडे तिकडे पाठवायचीच होती, तर तुम्ही आम्हाला 20 तारखेपर्यंत वेळ कशाचा दिला सर? आमचा शब्द होता तुम्हाला की आम्हाला ही स्कूल पाहिजे. UDI नंबर आणि काही गोष्टी तुमच्याशी झालेल्या आहेत, त्या आमच्याशी नाही झालेल्या आहेत. RT एकदा तुम्ही डिक्लेअर केलं सर, ते बदलायचं नाही. RTचं ॲडमिशन तुम्ही म्हणजे त्यांनी काय बोलला माहिती का? काय तुम्ही खैरात सारखं आम्हाला बोलला तो. आम्हाला म्हटलं तुमच्या मुलांना आम्ही पोचले. हां, आम्हाला दिलेला सरकारने दिलेला अधिकार म्हणजे पोचले. ते RT ॲडमिशनला तुच्छ लेखतायत सर, सगळी शाळा तुच्छ लेखतायत. ती शासनाची सवलत करेक्शनच्या आहे. वेळेस म्हणतायत ते सर त्यांचे करेक्शन्स नीट नका करू म्हणून. सर तुम्ही दिला अधिकार पण ती शाळा नाही गॅरी करत. आत्ताची फी त्यांची फी बघा तुम्ही. ते जरी पर्सनल असले तर त्यांनी RT ॲडमिशन तेव्हाच कॅन्सल करायचं होतं सर. आता त्यांना अधिकार नाही आहे. 23-24 माझी मुलगी त्या शाळेमध्ये गेली आहे. माझ्या मुलीने का म्हणून मराठी आत्महत्या केलेली त्या मुलांनी पुण्यातल्या त्या सरांमुळे त्या FIR मध्ये उल्लेख आहे सगळा. नाही, एवढं उर्मट प्राचार्य असेल तर प्रिन्सिपल असेल तर ते काय चुकीचं आणि हे सगळं प्रिन्सिपलचं डोकं. हे सगळं प्रिन्सिपल लोक आहे का? मी पाहतो सगळं, तुम्ही मध्ये येऊ नका. आल्यापासून बोलणार आहे मॅडम. शिक्षण विभागाची पण जबाबदारी आहे ना काहीतरी. नाही, प्रशासनाची जोखीम आहे. ते व्हिडिओ बरोबर कोणतरी असेल ना, ड्रायव्हर वगैरे, त्याच्याकडे काही नंबर असेल ना, बघायला लागतोय का? मला काहीच कळत नाही का? कुठून देणार एवढे पैसे? तुम्ही म्हणताय दॅट इज नॉट माय कन्सर्ट असं बोललेत. प्रिन्सिपल असे बोलू शकतात, विद्यार्थी त्यांचे नाही आहेत. ते करू आपण त्यांचा बंदोबस्त करू. हार्ड आहे माणूस तो, म्हणून आम्ही पाऊल पण एवढी उचललं. मगरुरी काय कामाची आपण? प्रेमाने बोलला असतं तर आपण पण म्हटलं असतं, पण असं आमचा अपमान गरिबीचा. आम्हाला लेटर आलं तेव्हा आम्हाला किती आनंद वाटला. आणि आम्ही यांना एवढं पण विचारलं कोणाच्या परमिशननी त्यांनी मीटिंग घेतली, पालकांची. RT अंतर्गत कोणाच्या परमिशननी मीटिंग घेतली? मीटिंग असते त्यांना माहिती नव्हतं का? ताई सगळीकडे ठेवले सगळ्यांनी. हो, परमिशन घेतली, पोलीस स्टेशनची परमिशन आहे. आम्ही काल पुण्यात जाऊन सांगितलं, ते म्हटले आंदोलनाने काही तुम्ही फरक पडत सकाळी नाही. मला एक फोन करायचा होता. साहेब म्हटले आंदोलन स्वतः करा, येऊन बसलो असतो. काही फरक पडत नाही म्हटलं. अशी 10 आंदोलनं झालीत म्हटली. कोण म्हणाला? जिल्हा शिक्षणाधिकारी आंदोलन करून काही होत नाही म्हटले. रिस्पेक्टेड सर सेज इज अ फर्स्ट टाइम केस. मराठीत बोला. जर ही फर्स्ट टाइम झाली आहे मॅडम, तर ती सेकंड टाइम पण होऊ शकते. आम्ही त्यासाठी म्हणतोय परत अशा गोष्टी होऊ नयेत. कोणती शाळा RT आलं तर त्यांना तो अधिकार आहे की आम्हाला सांगण्याचा, आम्हाला कळवण्याचा. 20 दिवसात तुम्ही आमच्या मुलांना, आम्हाला रात्रीची झोप येत नाही, सकाळी कुठं. या मुलांना एक्झामच्या वेळेस सांगितलंय, फर्स्ट एक्झाम पेपरच्या वेळेस पासून सांगितलंय. मी मुलीला म्हटलं अभ्यास करून काय फायदा होणार आहे? हे काय झालं? व्हिडिओचं काय झालं? ते बस. आंदोलनात बसतो मी. आम्ही सकाळपासून बसलोय, कोणी आलेलं नाही ते आम्हाला विचारायला सुद्धा. एकच अपेक्षा आहे, आमचं ऍडमिशन ब्लूमिंडेल मध्ये राहावं आणि आम्हाला सर्वांना न्याय भेटला पाहिजे. सर्व गरजू लोक आहेत तिथं. आमच्या हक्काचं RTचं ऍडमिशन आम्हाला त्याच शाळेत भेटलं पाहिजे. आम्हाला आमच्या हक्काचं ऍडमिशन भेटलंच पाहिजे. मुलांना शाळा बदलायची आहे का तुमची? CBSE बोर्ड बोर्ड त्यांनाच माहित नाही कोणते. नाही, येते मी पुढे पुढे. तोपर्यंत व्हिडिओचा शोध घेऊया. 2022ला झालं होतं. माझ्या मुलाचा पहिलीचा फर्स्ट टर्मचा रिझल्ट, पहिलीचा, आता तो 4थीला आहे. फर्स्ट टर्मचा रिझल्ट CBSEचा आहे. म्हणजे माझ्या मुलाचं ॲडमिशन ICSE बोर्डात केलं आणि माझ्या मुलाला पहिल्या टर्मपासूनचे पेपर CBSEचे दिले.
तुम्ही मला हे सगळे पेपर जेरॉक्स नाही आता यांचं म्हणणं आहे असं करता येतं का? हे बघा आता हे तर काय आम्ही छापलेलं नाही. जर असं मान्यता होऊ शकत नाही. नाही पाहतो शिक्षण अधिकारी काय नेमकं काय त्यात जर काय त्यांची मान्यता CBSE ची असेल तर रिझल्ट हा CBSE आला पाहिजे. आता हे दाखवा म्हणजे मग चूक आहे का? बरोबर आहे साहेब, मग चूक आहे तर मग यांनी ते पाहून चुकीचं असेल तर ऍक्शन झाली पाहिजे ना. हे आपलं सरकारचं आहे. याच्यात माझं मुलाचं ऍडमिशन बघा ICSE बोर्डात आहे इंग्लिश. तुम्ही ते कागदपत्र अगोदर बघा तर तसं हे मगाशी म्हणा त्यांच्याकडे 2 कोड आहेत. चौकशीमध्ये आहे ना तुम्ही हे डॉक्युमेंट द्यायला पाहिजे होते म्हणजे आमच्या लक्षात आलं असतं. आता आम्ही पाहतो म्हणून आम्ही वारंवार तुम्हाला महिना झाला हेच सांगतोय आपलं सर. बरोबर आहे पण आपला विषय होता की तुम्हाला पहिल्या दिवशी आलं त्याच वेळेला सांगितलं सर की मग आता पण तुम्ही विचार करा ना, नुकसान होऊ नये म्हणून. नाही, काल गेलतो समायोजनासाठीच गेलतो ताई आम्ही. जी चालू आहे तसं चालू ठेवून तुम्ही या वर्षी त्यांचं काढून तोपर्यंत सगळ्या पुढचे नियोजन करा. तोपर्यंत तुम्ही त्यांना बिलकुल धक्का लावायचा नाही. आता काय आलं ताई, त्यांचं मार्च एंडला परीक्षा झाली. आता एप्रिलमध्ये चालू होती आता त्यांनी मुलांना नवीन ऍडमिशन नवीन ऍडमिशन. तुम्ही ते प्राचार्यांना बोलून घ्या म्हणजे काय समोरासमोर कळेल नक्की काय ते यांचा प्रश्न, त्यांचं म्हणणं आणि तुमचं उत्तर म्हणजे समोरासमोर क्लिअर होईल ना. पहिला प्राचार्यांना त्या बोला. प्रिन्सिपलला नोटीस काढा. नोटीस काढा डायरेक्टच Immediate काढा. नोटीस पहिलं याचं काढा. नाव काय? हे इन्क्वायरी आता इथं सरळ सरळ त्यांनी दाखवलं इथं सरळ सरळ ICSE बोर्डाचं परीक्षा त्यांचं ऍडमिशन. आणि त्यांचं म्हणणं ना 2 कोड आहेत त्यांच्याकडे. निकाल येत आहे. फर्स्ट टर्म पासूनचा रिझल्ट आहे, सेकंड टर्मचा पण नाही. फर्स्ट टर्म पासूनचा रिझल्ट माझा CBSE बोर्डाचा आहे. हे कसं आणि याला झाली 4 वर्ष मॅडम. हे संस्थेमध्ये असं चालतं का? माझा मुलगा 4थीला आहे. नाही नाही यांचा आरोप खोटा आहे का खरा आहे का बदनामी होते संस्थेची? मला परिपूर्ण सगळे पेपर लावून पाहिजे. क्रमांकापासून शेवटपर्यंत. सगळे द्या ना. बरोबर दिला निकाल ना? हो ऐका यांचं म्हणणं निकाल बरोबर दिलाय. निकाल बरोबर दिला नाही. ती मुलं CBSE शाळेच्या इमारतीत बसत होती. ती शाळा CBSEचीच आहे. ती मुलं तिथं शिकत असल्यामुळे त्यांनी CBSEचा निकाल दिलाय. पण ह्यांचं ऍडमिशन ICSEचं आहे. त्यांना जर समजा ICSE मंडळातून शिक्षण हवं असेल तर त्याच अनुषंगानं चौकशी करून आपल्याला त्यांच्यावर कारवाई करावी लागेल ना. मग हे आतापर्यंत तुमच्या लक्षात आलं नाही का? आतापर्यंत काय बोलताय तुम्हाला कळतंय का? कळतंय का? हा बोर्ड आणि तो बोर्ड मिक्स करू शकता का तुम्ही? असं होतं का कधी? होतं का लांडे साहेब? नाही बिलकुल नाही. मग कसं काय उत्तर देतो तुमचा अधिकारी? साहेब माझं काय म्हणणं आहे, त्यांनी काय शिकून दिलं मग त्यांना? मला जर त्याच वेळेस सांगितलं असतं ना का तुमच्या मुलाचं ऍडमिशन होत नाही किंवा आमची शाळा बदलणार आहे, आम्हाला दुसरा पर्याय होता मॅडम. आम्ही दुसऱ्या शाळेत टाकलं असतं. जर तुमचा आणि ते सुद्धा कागदावर सही कागदावर घेऊन, आहे. पालकांचं कागदावर म्हणणं घेऊन त्यांची सही घेऊन मग तुम्ही ते करायला पाहिजे होतं. हे पहा शिक्षण संस्थेने चिटिंग केलं असेल, नियमांचं उल्लंघन केलं असेल तर ती कोणाची असो कारवाई झाली पाहिजे. नियमात असेल तर पालकांनी समजून घेतलं पाहिजे. आता काय होतं तुमच्यामध्ये एक गॅप आहे. जर तसे डॉक्युमेंट तुम्ही सगळे मागवले असते, ते प्राचार्य असे उर्मटसारखे बोलत असतील तर मग उपयोग नाही. मग जेव्हा हे समायोजनाचा विषय आला ना, तसे एक विषय समोर यायला साहेब माझं सरळ उत्तर आहे. याच्या मुलाचं ऍडमिशन द्यायला पाहिजे. कशात दाखवलंय? ICSE. मग तुम्ही CBSE बोर्डात का बसून दिलं त्यांना हो, एवढं वर्ष? त्याच वेळेस मला पहिल्या हा. वर्षापासून दिलं तर मी दुसऱ्या त्यावेळेस तुमची वर्षाला- पटसंख्या कमी असेल, काहीतरी प्रॉब्लेम असेल म्हणून तुम्ही त्यांना बसून दिलं. किंवा तुमच्या लक्षात का आलं नाही? मग नाही आता यांचा जो मुद्दा अहो होता, ते चौकशी अधिकारीच आहेत आणि चौकशी अधिकारी जर अशी उत्तरं देत असेल चुकीची तर हे कोणी मान्य करणार नाही. त्यांना काय माहिती? सभापती बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखठोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.